नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲप्टिम मधला जो आपला परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन चॅप्टर आहे, तर त्याच्यामधला आज आपण कॉम्बिनेशनचा पार्ट बघणार आहे. तर सुरुवातीला आपण कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं ना ते बघून घेऊ. तर बघा, आपण ह्याच्या आधी परम्युटेशन बघताना कॉम्बिनेशन कसं असतं ते आपण बघितलेलं, तरी पण आपण एकदा इथे रिपीट मारू दे. दोन्ही सांगतो तुम्हाला, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन. परम्युटेशन आणि इकडे कॉम्बिनेशन. बघा, आता परम्युटेशन म्हणजे आपण सुरुवातीला बघितलेलं आहे. काय? तर बघा, आता इथे समजा मी 1 आणि 2 हे जर 2 अंक लिहिले असतील आणि ह्या 2 अंकांपासून जर मला 2 अंकी संख्या तयार करायची असतील, तर मी किती तयार करू शकतो? तर बघा, इथं मी पहिली संख्या 12 लिहू शकतो. बरोबर आहे का? आणि दुसरी संख्या मी 21 लिहू शकतो. बरोबर आहे का? आणि थोडक्यात काय, कुठलाच अंक मला रिपीट करायचा नाही. म्हणजे आहे हे अंक घेऊनच हां. बघा, आता मला सांगा, 12 मध्ये बघा, सुरुवातीला 1 आणि 2 लिहिले तर 12 संख्या झाली आणि या दोघांची अदला-बदल केली तर किती झाले? 21 झाले. बरोबर आहे ना? याचा अर्थ काय? जर दोघांची अदला-बदल केल्यानंतर जर फरक पडत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? परम्युटेशन. आणखी बघा ह्याच्यामध्ये काय? समजा मी इथे काय लिहिलं बघा, ऑन हा शब्द लिहिला. ऑन. ओ आणि एन. ओ आणि एन या शब्दापासून मी किती शब्द तयार करू शकतो बघा, ह्या अल्फाबेटपासून. तर पहिला काय लिहू शकतो बघा मी, ओ आणि एन म्हणजे ऑन झालं. ह्या दोघांची जर मी अदला-बदल केली तर काय येते बघा इकडं? नो येते. बरोबर आहे की नाही बघा. म्हणजे अदला-बदल जर केली तर फरक पडला का? तर पडला. याचा अर्थ हे हे प्रश्न कशामध्ये असतात? तर ह्याच्यामध्ये परम्युटेशनमध्ये. ठीक आहे. कॉम्बिनेशन काय असतं बघा, लक्षात घ्या. बघा आता, जसं इथं अल्फाबेट आपण ON पकडलं बरोबर. आता बघा, इथं 2 व्यक्ती पकडू आपण बघा. समजा इथं मी ए आणि बी हे 2 व्यक्ती पकडले. ठीक आहे बघा, हे काय 2 व्यक्ती. ठीक आहे बघा. ए, बी आणि सी पकडू इकडे. ए-बी-सी ह्या 3 व्यक्ती आहेत. आणि यांच्यामधनं मला काय करायचं? ही सगळे कोण आहेत बघा, हे सगळे पुरुष आहेत, पुरुष आहेत. हे सगळे कोण आहेत? तर पुरुष आहेत. आता मला काय करायचंय? ह्याच्यामधनं 2 पुरुषांची निवड करायची. बघा लक्षात घ्या. मी समजा काय केलं, आता ए आणि बीची निवड केली. ठीक आहे बघा. एक समिती मला नाही माहिती, त्याच्यामध्ये मला काय करायचं? 2 पुरुष घ्यायचे. कुठले? ए आणि बी. आता मला सांगा, मी काय केलं? ह्या दोघांची अदला-बदल केली. बघा, समितीचे मेंबर तेच राहिलेत. बरोबर आहे का बॉस? मला काय करायचंय? समिती नेमायची. बरोबर आहे का? दोघा जणांची. समितीमध्ये काय केलं? मी दोघं जण घेतली. ए आणि बी. मग आता माझ्या समितीचे मेंबर कोण झाले? ए आणि बी. मी या दोघांची अदला-बदल केली. तरी काय फरक पडणार आहे का इथं? बघा, समितीचे मेंबर तुम्हाला ते दिसतात, बी आणि ई. बरोबर आहे की नाही? मग जिथं तुम्ही बघा, दोघां अदला-बदल जर केली तरी फरक पडत नसेल, त्याला काय म्हणतो आपण? कॉम्बिनेशन. बघा आता लक्षात घ्या. समजा इथं आपण काय केले बघा, पाठीमागे पण बघितलं आपण बघा, कुस्ती खेळण्यासाठी आपल्याला दोघं जण घ्यायचे. बरोबर आहे का? हे दोघं जण आपण घेतले. हा 1 नंबर आणि हा 2 नंबर आहे. या दोघांची आपल्याला कुस्ती लावायची. मग हे दोघं जण आपण ग्राउंड मैदानात उतरवले आणि दोघांची परत काय केलंय, इकडे दोघं उभे आहेत नाही, दोघांना इकडून इकडे मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण इकडे 2 नंबर आला आणि इकडे पण काय झाला? 2 नंबर झाला. हा 2 नंबर झाला, हा 1 नंबर झाला. काय फरक आहे का हो? कुस्ती तर इथं पण तो ह्याच दोघांमध्ये होणार आहे, इथं पण ह्याच दोघांमध्ये होणार आहे. मग जर दोघांमध्ये अदला बदल केल्यानंतर जर फरक पडत नसेल, तर ते काय झालं? परम्युटेशन झालं. सेम बघा, समजा तुम्ही हँडशेक करताय. 1 आणि 2 मध्ये जर तुम्हाला हँडशेक करायचा असेल, ठीक आहे बघा. आणि 2 आणि 1 ला जर आपण फक्त फिरवून बसवलं इकडं. मला सांगा, दोघांचा हँडशेक तर तो एकच राहणार आहे. त्यामुळे हँडशेकचे पण प्रश्न कुठे असतात आपले? कॉम्बिनेशनमध्ये असतात. किंवा एखादा समजा चेस खेळतो, तर चेस खेळताना बघा, 2 विद्यार्थी, 2 खेळाडू असतात. दोघांच्या जागांची अदलाबदल जरी केली आपण, तरी पण ते दोघं तेच गेम खेळणार आहेत, एकच गेम खेळणार आहेत. तिथं पण काय असणार आहे? मग ते पण कॉम्बिनेशन असतं. ठीक आहे. मग थोडक्यात काय, अदलाबदल जर केली आणि जर फरक नाही पडला, तर त्याला काय म्हणतो आपण? कॉम्बिनेशन. ठीक आहे. मग ह्याच्यावरचे प्रश्न कसे असतात बघा. बरं, आता कॉम्बिनेशन मांडताना काय करतो बघा आपण. समजा बघा आता, बघा, या 10 जणांमधून आपल्याला 2 जणांची निवड करायची. तर इथं सी मांडतो आपण. ठीक आहे. परम्युटेशन सारखं पी मांडत नाही. कॉम्बिनेशनचा आपण सी मांडतो. ठीक आहे. आता बघा, परम्युटेशनला कसं होतं बघा. 10 बघा, इथं काय केलं आपण? 10p2 आणि इकडं 10c2 केलं आपण. ठीक आहे. पहा, परम्युटेशनला आपण काय करायचो? 10 फॅक्टोरियल डिव्हाइड बाय 10 मधनं 2 गेले 8 फॅक्टोरियल. परम्युटेशनचा फॉर्म्युला काय होता बघा. पहा, परम्युटेशनचा फॉर्म्युला काय होता? परम्युटेशनचा पहा, NPR म्हणजे थोडक्यात काय? N फॅक्टोरियल डिव्हाइडेड बाय N मायनस R फॅक्टोरियल. बरोबर आहे का? थोडक्यात काय मग? 10p2 जर असेल, तर थोडक्यात काय? 10 फॅक्टोरियल डिव्हाइडेड बाय 10 मायनस 2 फॅक्टोरियल. उत्तर किती येते इकडे? 10 फॅक्टोरियल आणि 8 फॅक्टोरियल. बरोबर आहे का?
कॉम्बिनेशनला कसं असतंय बघा, लक्षात घ्या. कॉम्बिनेशनला कॉम्बिनेशनला काय येतंय एन सी आर म्हणजेच काय येतंय एन फॅक्टोरियल डिवाइडेड बाय हे आर फॅक्टोरियलला आर फॅक्टोरियल परत काय एन मायनस आर फॅक्टोरियल. थोडक्यात कसं बघा, लक्षात घ्या. आता हे दिसायला अवघड वाटत असेल, मांडणी करायला अवघड नाही बघा. 10p2 जर असेल, थोडक्यात काय बघा, वरती किती घेतलं आपण 10 फॅक्टोरियल आणि 2 बघा आता खाली किती आर म्हणजे बघा इथे आर आर किती आपला 2 ह्या 2 फॅक्टोरियल घेतला आपण आणि थोडक्यात काय मग ते बघा एन मायनस आर म्हणजे 10 मायनस 2 10 मायनस 2 किती येते फॅक्टोरियल किती आलं बघा 10 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल आणि इकडे किती आलं 8 फॅक्टोरियल. फक्त लक्षात काय ठेवायचं, इथं लय कन्फ्युजन करून घ्यायचं नाही बघा. 10 फॅक्टोरियलला 10 फॅक्टोरियल घेतलं आपण, खाली किती 2 ला 2 घेतलं आणि कुठल्या संख्येने ऍडिशन घेतली आपण 10 ची बेरीज होती बघा 2 आणि 8 10 म्हणून 2 फॅक्टोरियल घेतले की परत काय करायचं 8 पण घेऊन टाकायला. थोडक्यात काय इथं समजा आता 15 फॅक्टोरियल 15C3 आहे ना, तर काय करायचं मग इकडं 15 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल आणि परत किती येणार आहे 12 फॅक्टोरियल 12 आणि 3 15. खालची बेरीज फक्त 15 एवढी आली पाहिजे. अंश अंश जेवढा ना तेवढी बेरीज खालच्या दोघांची आली पाहिजे, एवढंच करायचं याच्यामध्ये, जास्त वेगळं काही नाही. ठीक आहे बघा. बरं आता मग क्वेश्चन का सॉल्व्ह बघा. आता हे कसं सॉल्व्ह करायचं बघा, लक्षात घ्या. इथं 10 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल 8 फॅक्टोरियल आला, बरोबर आहे का. मग आता बघा छेदाला सगळ्यात मोठी संख्या कुठली 8 फॅक्टोरियल आहे ना, मग हे काय करायचं बघा 10 बघा 10 गुणिले 9 गुणिले 8. फॅक्टोरियलचा अर्थ काय असतो उलटे 1 पर्यंत मांडत जायचं, बरोबर आहे का नाही. आता इथं बघा इथं मी डायरेक्ट 8 फॅक्टोरियल स्टॉप करणार का, कारण खाली पण 8 फॅक्टोरियल आहे, बरोबर आहे का नाही. हा 8 फॅक्टोरियल आहे. मग हे पण 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 लिहित बसण्यापेक्षा इथे 8 फॅक्टोरियल इथे 1 फॅक्टोरियल लिहिलं, दोघांना एकमेकांना आपण कॅन्सल करू शकतो. फक्त इकडे 2 लिहून टाका, इकडे गुणिले इकडे किती येणार आहे 2. 2 फॅक्टोरियल म्हणजे किती असतं 2 असतं, 2 गुणिले 1 म्हणजे किती झालं 2 झाला. बघा मग काय तिकडं 8 ला 8 कॅन्सल झालं, बे एक बे बे 5 10 म्हणजे किती झालं 9 5 45. येते लक्षामध्ये. याचं उत्तर किती येतं 45 आणि इकडे उत्तर किती निघते बघा याच्यामध्ये बघा 10 गुणिले 9 गुणिले 8 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 8 फॅक्टोरियल. बघा 8 फॅक्टोरियल 8 फॅक्टोरियल कॅन्सल 10 गुणिले 9 किती झाले 90. परम्युटेशन मध्ये उत्तर जास्त निघतं, कॉम्बिनेशन मध्ये परम्युटेशनच्या उत्तर कमी निघतं. ठीक आहे. चला आता आयोगाचा प्रश्न काय असते बघा. MPSC 2016चा प्रश्न आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये 6 पुरुष व 5 महिला यांच्या गटातून 5 सदस्यीय समिती स्थापन करावयाची आहे. बघा बरं आता काय दिले पुढं, यातून 3 पुरुष व 2 महिला असतील अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल. बघा आता 6 पुरुषांमधनं 3 पुरुष निवडायचे आपल्याला. बघा आता मी काय केलं इकडं हे 6 पुरुष आहेत आणि इकडं सी लिहिलंय. या 6 पुरुषांमधनं मला 3 पुरुष निवडायचे, बरोबर आहे का. 6 पुरुष आहेत त्यातले 3 पुरुष निवडायचे आणि 5 महिलांमधनं मला 2 महिला निवडायचे. बघा या 5 महिलांमधून मला 2 महिला निवडायचे. अशी मांडणी आपण किती प्रकारे करू शकतो बघा. मग किती निघते बघा ह्याच्यामध्ये बघा 6 फॅक्टोरियल घेतलं आपण डिवाइडेड बाय बघा हे 3 फॅक्टोरियलला 3 फॅक्टोरियल लिहून टाका आणि 3 आणि 3 किती येते 6 येते. मग खालची बेरीज किती आली पाहिजे अंश एवढी 3 फॅक्टोरियलला 3 फॅक्टोरियल लिहिलं 3 आणि 3 6 परत गुणिले 5 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल आणि 2 आणि किती 5 असते बघा 2 आणि 3 5 म्हणून 2 फॅक्टोरियल आणि 3 फॅक्टोरियल ह्याची बेरीज अंश एवढी असली पाहिजे. संपला विषय. ठीक आहे बघा. चला आता काय निघते बघा ह्याच्यामध्ये बघा आता 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा 1 3 तर मी इथं स्टॉप करू शकतो 3 फॅक्टोरियल लिहून 3 ला 3 मी कॅन्सल करू शकतो. फक्त आता ह्या 3 फॅक्टोरियलचं काय करा हे लिहून टाका 3 गुणिले 2 3 गुणिले 2 गुणिले 1 1 काय नाही लिहिला तरी चालतो. चला पुढे काय ते इकडे गुणिले 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय 2 बघा सॉरी इथं काय लिहावं लागतं आपल्याला 5 गुणिले 4 गुणिले 3 फॅक्टोरियल डिवाइड बाय 2 गुणिले 3 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा. चला किती निघते बघा ह्याच्यामध्ये आता चला ह्या 3 फॅक्टोरियलला 3 फॅक्टोरियल कॅन्सल 3 1 3 2 6 6 ला 6 कॅन्सल 5 चौक किती आले बघा 20 आले 20 गुणिले इकडं 3 फॅक्टोरियलला 3 फॅक्टोरियल कॅन्सल बे एक बे बे दोन्ही 4 म्हणजे 5 दुने 10 गुणिले 10 केलं 20 गुणिले 10 केलं तर किती निघते 20 10 200 म्हणजे ह्याचं उत्तर किती निघणार आहे 200. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे ह्याचं उत्तर किती आलं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता.
बघा MPSC सॅट 2020 चा प्रश्न, ठीक आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, 15 पुरुष व 7 महिला यांच्यामधून 10 सदस्यीय समिती गठीत करावयाची आहे. समितीत बघा इथं काय शब्द वापरलाय, कमीत कमी 6 महिलांचा समावेश असेल अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल. बघा कंडिशन काय दिली, कमीत कमी 6 महिला असतील, ठीक आहे. बघा आपल्याला महिला किती आहेत, 7 आहेत. बघा मांडायचे कसं बघा, 7 महिलांमधनं आपण 6 महिला घेतल्या पहिल्या वेळेस, बरोबर आहे का. मग राहिले बघा किती आता, पुरुष 15 आहेत, बरोबर आहे का. आणि समिती नेमायची आपल्याला किती जणांची, 10 जणांची. मग इथं 6 जण झाले, मग 4 जण कुठून घ्यावे लागतील आपल्याला, पुरुषांमधून. या स्त्री आहेत, बरोबर आहे का. या स्त्रिया झाल्या, हे झाले पुरुष. मग 15 पुरुषांमधनं 4 पुरुष घेऊन टाका. बरं आता ह्याच्यामध्ये बघा आणखी एक कंडिशन आपण घेऊ शकतो. आपल्याला कमीत कमी 6 स्त्रिया म्हटलेल्या, आपण जास्तीत जास्त 7, एकूण महिला किती 7 आहेत. मग 7च्या 7 महिला पण आपण घेऊ शकतो. 6 किंवा 6 पेक्षा जास्त महिला घ्यायला आपल्याला परमिशन. कमीत कमी 6 जण पाहिजे. पहा मग इथं प्लस करा. पहा पाठीमागं मी प्लस का केलेलं नाही, कारण कंडिशन एकच आहे. तिथं आता दुसरी कंडिशन तयार होते. पहिली कंडिशन ही, दुसरी कंडिशन इकडे. त्यामुळे प्लसचं चिन्ह लिहून टाकायचं. बघा 7 मधल्या मी 7 स्त्रिया घेऊ शकतो. 6 किंवा 6 पेक्षा जास्त. बरोबर आहे. कमीत कमी 6 म्हटलेले. गुणिले काय निघते बघा इकडे, बघा चला 15 पुरुषांमधनं बघा 7 स्त्रियांमधून जर मी 7 स्त्रिया निवडल्या, तर मला समिती 10 जणांची नेमायची. मग 3 जण मला 15 पुरुषांमधनं घ्यावे लागतील. त्या 15 मधून 3 घेऊन टाका. बघा 6 आणि 4 10, 7 आणि 3 10, बरोबर 10 जणांची समिती नेमायची आपल्याला. 2 प्रकारे निवडू शकतो आपण. बघा उत्तर सॉल्व्ह करा. आता काय निघते बघा, 7 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय, बघा 6 फॅक्टोरियल आणि 6 आणि 1 7, बरोबर आहे का. 6 आणि 1 7 म्हणून 1 फॅक्टोरियल घेतला आपण. चला गुणिले, चला गुणिले काय निघते बघा इकडं, बघा 15 फॅक्टोरियल डिवाइड बाय, हे किती आहे 4 फॅक्टोरियल आहे. 4 आणि 11 15 येते, बरोबर. 11 आणि 4 15 म्हणजे 11 फॅक्टोरियल घेतले मी. चला परत प्लस, प्लस काय निघते बघा इकडं, बघा 7 फॅक्टोरियल डिवाइड बाय 7 फॅक्टोरियल गुणिले, चला इकडे काय ते बघा 15 फॅक्टोरियल डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल, आणि इकडे 3 आणि 12 किती येते 15 म्हणून 12 फॅक्टोरियल, बरोबर आहे का. खालची बेरीज किती आली पाहिजे, अंश एवढी आली पाहिजे. बरं आता काय निघते बघा याच्यामधून, चला लिहून सॉल्व्ह करा. बघा 7 गुणिले 6 फॅक्टोरियल, 6 ला थांबू आपण, कारण 6 ला 6 कॅन्सल करू शकतो आपण. खाली किती आहे 6 फॅक्टोरियल, 1 फॅक्टोरियल नाही लिहिला तरी चालतो, ठीक आहे. बघा चला परत गुणिले, काय निघते बघा इकडे गुणिले केल्यानंतर, चला 15 गुणिले 14 गुणिले 13 गुणिले 12 गुणिले 11 फॅक्टोरियल, कारण खाली 11 दिसते, बरोबर सगळ्यात मोठी संख्या. मग चला ह्या 4चं काय निघेल बघा, 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, किंवा डायरेक्ट आपण 11 लिहू. 4 गुणिले 3 गुणिले 2, 1 नाही लिहिलं तर चालतो, आणि हा 11चा 11 फॅक्टर लिहून टाकायचं, ठीक आहे. बघा चला प्लस, प्लस काय निघते बघा, चला 7 फॅक्टोरियल डिवाइड बाय 7 फॅक्टोरियल मध्ये किती निघणार आहे, 1च निघणार आहे. आणि गुणिले काय निघते बघा इकडं, चला 15 फॅक्टोरियल डिवाइड बाय, चला 3 फॅक्टोरियल फक्त, सॉरी 15चं उलट लिहा, कितीपर्यंत 12 पर्यंत. 15 गुणिले 14 गुणिले 13 गुणिले 12 फॅक्टोरियल डिवाइड बाय काय निघते बघा, 3 गुणिले 2 गुणिले 12 फॅक्टोरियल, ठीक आहे. बघा आता बघा तुम्हाला समजण्यासाठी मी स्टेप बाय स्टेप लिहिले, ठीक आहे. तुमची जशी प्रॅक्टिस होईल ना तशी तुम्ही काय करता, एक एक स्टेप स्किप करत जाता, ठीक आहे. तर काय निघते बघा ह्याच्यामध्ये, चला 6 फॅक्टोरियलला 6 फॅक्टोरियल कॅन्सल, खाली किती आलं 7 आलं. 7 गुणिले बघा परत 11 फॅक्टोरियलला 11 फॅक्टोरियल कॅन्सल, 4 त्रिक 12 ला हे 12 कॅन्सल, परत बे एक बे बे 7 14, म्हणजे खाली किती निघते बघा 15 गुणिले 7 गुणिले 13, चला अधिक, अधिक काय निघते बघा, अधिक हा 1 ला 1 घ्या, 1 गुणिले बाय काय निघते इकडे बघा, चला बघा 12 फॅक्टोरियलला 12 फॅक्टोरियल कॅन्सल केला आपण. चला 3 1 3 3 5 15 घेतलं, आणि बे 1 बे बे 7 14 घेतलं, ठीक आहे. बघा चला इकडे काय निघते मग, 15 गुणिले 7, ठीक आहे. बघा 1 गुणिले 15 गुणिले 7, एक काय नाही लिहिलं तरी चालतंय. बरं हा 15 गुणिले 7 गुणिले 13 करायचं, ठीक आहे. बघा बरं दोन्हीमध्ये कॉमन काय काय निघते बघा ह्याच्यामध्ये, बघा हा एक 7 निघतो, बरोबर आहे का. हा इकडे 7 दिसतोय बघा. चला परत इकडं 13 दिसतोय, हा एक 13 दिसतोय, आणि बघा ह्याच्यामध्ये किती आहे परत, 15 गुणिले 7 गुणिले 13, इथं 5 आहे, बरोबर आहे. इथं 15 नाही 5 आहे, इथं 1 गुणिले 5 आहे. बघा आता इथं 15 आणि इकडे 5 आहे, मग ह्यातनं मी 5 बाजूला काढू शकतो. कसं बघा, हे 15 म्हणजेच काय असते, 5 गुणिले 3, बरोबर आहे का. मग ह्यातला मी 5 घेऊ शकतो,
इकडे मी 5 घेऊ शकतो. कॉमन काय काय आले बघा. 13 गुणिले 7 91 गुणिले 5 आले. बरोबर आहे का नाही? बघा 13 7 91 91 गुणिले 5 किती निघते बघा. 91 गुणिले 5 म्हणजे किती आलं 5 1 5 आणि 5 9 45 म्हणजे 455 येते. ठीक आहे बघा. पहा इथं काय घेतलं मी कॉमन 7 गुणिले 5 गुणिले 13 राहिले काय काय बघा ह्याच्यामधून 3 आणि 7 राहिले. बरोबर आहे का? मग 3 गुणिले 7 राहिलं. बरं अधिक ह्याच्यामधून बघा परत 5 गुणिले 7 गुणिले 13 सगळंच आलंय. मग अधिक फक्त किती येणार आहे? 1 येणार आहे ब्रॅकेटमध्ये. मग किती निघलं बघा 13 गुणिले 5 गुणिले 7 किती निघते इकडं? पहा 13 7 91 91 गुणिले 5 केले की 455 निघते. ठीक आहे बघा किती निघते इकडं? 455 गुणिले बघा 7 त्रिके 21 21 अधिक 1 बरोबर झाला 22. 22 दिले 455 गुणिले 22 किती निघते बघा इकडं? 455 गुणिले 22 जर केला आपण तर किती निघते? 22 5 110 परत 22 5 110 110 आणि 11 किती झाले? 121 परत 22 चौका 88 88 12 झाले 100. उत्तर काय निघते बघा 100 आणि 10 म्हणजे थोडक्यात 10,010 10,010 कुठं उत्तर निघते? ऑप्शन नंबर 2 मध्ये बघा 100 आणि 10 100 आणि 10 म्हणजे ऑप्शन नंबर 2 उत्तर येते. ठीक आहे कॅल्क्युलेशन फक्त चुकून आला. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा UPSC CCR 2015चा प्रश्न. ठीक आहे काय दिले बघा याच्यामध्ये मुख्याध्यापकाच्या एका पदासाठी आणि उपमुख्याध्यापकाच्या 2 पदांसाठी निवड करावयाची आहे. मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेल्या 6 उमेदवारांपैकी फक्त 2 प्राचार्य पदासाठी पात्र आहेत. बघा 6 जण आलेले आहेत. ठीक आहे बघा मुख्याध्यापकाचं बघा एक पद कशाचं आहे बघा एक पद आहे मुख्याध्यापकाचं आणि 2 पद कशाचे आहेत बघा तर उपमुख्याध्यापकाचे. ठीक आहे बघा आलेत किती 6 जण. त्यातले काय म्हटले बघा तर फक्त दोन प्राचार्य पदासाठी पात्र आहेत. तर ते सर्व उपप्राचार्य पदासाठी पात्र आहेत. म्हणजे 6 जणातले जर 6च्या 6 जण उपप्राचार्य पदासाठी पात्र तर आहेत. पण त्यातले 2 जण ते प्राचार्य बनण्यासाठी पण पात्र आहेत. ठीक आहे बघा. बघा मग आता थोडक्यात काय आहे? पण हा प्रश्न बघा लक्षात घ्या. तिथं आता एक जागा मुख्याध्यापकाची आणि एक जागा उपमुख्याध्यापकाची असती ना तर ते आपण बघा कशाने कुठल्या पद्धतीत सॉल्व्ह करू शकलो असतो आपण ते. तर ते आपल्याला कॉम्बिनेशनने पण सॉल्व्ह करता आला, परम्युटेशनने पण सॉल्व्ह करता आला असतं. ठीक आहे बघा. फक्त इथं काय दिले बघा आता इथं आपल्याकडे 2 उपमुख्याध्यापक जागा आहेत. बरोबर आहे का नाही? आता मला सांगा जर थोडक्यात 6 उमेदवार आहेत 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे बघा. आता 6तले जर मला 2 जण निवडायचे तात्पुरतं बघा उपमुख्याध्यापकासाठी. जर मी 5 आणि 6 जण जर निवडले 5 आणि 6 क्रमांकाची व्यक्ती निवडली. ठीक आहे. हे 2 जण निवडले. कोणासाठी तर उपप्राचार्य पदासाठी. तर मला सांगा ह्या दोघांची परत मी अदलाबदल केली. एकाला 6 आणि 5 असं लिहिलं. मला सांगा उपप्राचार्याचे जे काय 2 नंबर आहेत ते तेच राहणार आहेत. 5 आणि 6 आणि 6 आणि 5 काय एकच आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे बघा उपप्राचार्य बनण्यासाठी किती कुठले 2 व्यक्ती तुम्ही काय म्हणणार 5 नंबर आणि 6 नंबर. आणि खाली जर बघितलं तर तिथे काय दिसते तुम्हाला 6 नंबर आणि 5 नंबर म्हणजे एकच आहे. दोघांची अदलाबदल जरी केली तर ते दोघं उपप्राचार्यच राहतात. म्हणजे बदल होत नाही. याचा अर्थ काय बघा बदल होत नसल्यामुळे हा प्रश्न कशाचा आहे तुमचा कॉम्बिनेशनच्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. बघा मग आता सॉल्व्ह कसं करायचं बघा लक्षात घ्या. एकूण किती आहेत 6 जण 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे बघा. बरं आता सुरुवातीला काय करायचं कमी स्कोप कुठे तुम्हाला मुख्याध्यापकासाठी. बरोबर आहे का नाही? मग मुख्याध्यापकाची जागा आपण किती प्रकारे बघा आता इथं ते तशा पद्धतीने नाही म्हणायचं परमनंट सारखं. ठीक आहे बघा. 2 जण मुख्याध्यापक पदासाठी पात्र आहेत आणि जागा तर एकच आहे. मग दोघांमधून आपल्याला 1 जण निवड आपण किती प्रकारे करू शकतो. ठीक आहे बघा. आणखी काय बघा गुणिले आता बघा ह्या उपमुख्याध्यापकांच्या 2 जागा आहेत. बरोबर आहे का नाही? ह्या 2 जागा आपल्याला किती जणांमध्ये निवडाव्या लागतील? तर बघा 2 जण इकडे गेले तर 4 जण नाही लिहिणार बघा. एक लक्षात घ्या. या 6 जणांमधला फक्त हे 2 जण पात्र आहेत. पण झालाय किती एकच जण मुख्याध्यापक होणार आहे. 5च्या 5 जण तर राहिले आहेत ते उपमुख्याध्यापक बनण्यासाठी तर पात्र आहेत. मग जो मुख्याध्यापक बनण्यासाठी पात्र आहे तो पण उपमुख्याध्यापक बनण्यासाठी पात्र आहे. बरोबर आहे की नाही? मग त्या दोघांमधला जर ह्यातला एक जण इकडे गेला तर ह्या दोघांसाठी आपल्याकडे परत 5 ऑप्शन आहेत बघा. समजा इकडे 5 नंबरचा व्यक्ती गेला कुठं मुख्याध्यापक जर बनण्यासाठी तो. ठीक आहे बघा. तर समजा आता बघा इथं आपण असं म्हणतो की 4 आणि 5 नंबरचा व्यक्ती मुख्याध्यापक बनण्यासाठी ठीक आहे उपलब्ध आहेत. मला सांगा मग 4 आणि 5 मधला समजा 5 नंबरचा व्यक्ती जर मुख्याध्यापक झाला तर तो 4 नंबरचा जो आहे तो साहजिकच आहे तो उपमुख्याध्यापक बनू शकतो. म्हणजे थोडक्यात काय ह्या 2 जागा भरण्यासाठी आपल्याकडे बघा किती ऑप्शन आहेत बघा तर 5 ऑप्शन आहेत.
1 2 3 4 आणि 5 म्हणजे 5 जणांमधून आपल्याला परत 2 जण निवडायचे. मग इथं परत वरती किती येणार? 5 येणार आणि त्यातनं आपल्याला 2 जण निवडायचे. म्हणजे ह्याची मांडणी आपल्याला अशा प्रकारे करावी लागते. ठीक आहे. चला सॉल्व्ह करा बघा. 2 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 1 फॅक्टोरियल इकडे परत 1 फॅक्टोरियल गुणिले 5 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल इंटू किती आलं बघा इकडे 3 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा काय निघते बघा इकडे. चला 1 फॅक्टोरियल म्हणजे किती आला? 1च आला आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे किती आलं? 2 आलं. म्हणजे इथे किती येणार बघा हे झालं 2. 2 गुणिले ह्याची मांडणी कशी करू आपण? 5 गुणिले 4 गुणिले 3 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 गुणिले 3 फॅक्टोरियल. बरोबर आहे का? बघा आता 3 फॅक्टोरियलला 3 फॅक्टोरियल कॅन्सल झालं. ह्या 2 ला 2 कॅन्सल झालं. बरोबर किती निघते? 5 चोक 20. मग उत्तर किती निघेल बघा? ऑप्शन नंबर 20. बरं आता ह्याच्यामध्ये 20 नंबर आहे का? नाही. म्हणून उत्तर काय निघेल? ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा UPSC CCR 2015चा प्रश्न. ठीक आहे. बघा काय दिलं याच्यामध्ये? वाणिज्य, अर्थशास्त्र, सांख्यिकी, गणित 1 आणि गणित 2 या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याला 5 विषयांपैकी 2 विषय निवडावे लागतात. गणित 1 निवडल्यावरच गणित 2 दिले जाऊ शकते. निवडल्या जाऊ शकणाऱ्या 2 विषयांच्या विविध संयोजनांची संख्या किती आहे? बघा आता विषय आहेत 5. निवडायचे त्याच्यापैकी 2. पण कंडिशन काय दिली बघा? तर गणित 2 बघा गणित 1 निवडल्यावरच गणित 2 दिले जाऊ शकते. फक्त एक कंडिशन दिली तुम्हाला. ठीक आहे. बरं गणित 1 निवडण्यासाठी कंडिशन नाही. पण गणित 2 निवडण्यासाठी कंडिशन आहे. काय? आधी गणित 1 घ्या मगच 2 दिला जाईल. म्हणजे गणित याचा अर्थ काय बघा? गणित 2 हा इतर कुठल्याच विषयाबरोबर तुम्हाला दिला जाऊ शकत नाही. म्हणजे वाणिज्य आणि गणित 2 देता येणार नाही. अर्थशास्त्र गणित देता येणार नाही. मग गणित 2 देता येणार. एवढं मात्र आहे की गणित 1 हा तुम्हाला वाणिज्य बरोबर दिला जाऊ शकतो. गणित 1 हा तुम्हाला अर्थशास्त्र बरोबर दिला जाऊ शकतो. सांख्यिकी बरोबर दिला जाऊ शकतो. फक्त गणित 1 हा गणित 2 बरोबर दिला जाऊ शकतो. फक्त गणित 2 घेण्यासाठी तुम्हाला अट काय दिली? गणित 1च पाहिजे त्याच्याबरोबर. मग M2 घ्यायचं असेल तर M1 कंपल्सरी पाहिजेच पाहिजे. बघा मग आता अशी मांडणी आपण किती प्रकारे करू शकतो? तर बघा आता इकडे काय? हे झालं वाणिज्य. ठीक आहे. दुसरं काय? अर्थशास्त्र. हे झालं सांख्यिकी. परत काय? गणित 1 आणि गणित 2. ठीक आहे बघा. बघा आता फॉर्म्युल्याने पण सांगतो आणि हे कसं करा ते पण सांगतो बघा. बघा आता ह्या 4 जणांना एकमेकांबद्दल काय प्रॉब्लेम नाही. बरोबर हे 4 जण एकमेकांबरोबर येऊ शकतात. फक्त वाढणारे कुठला बघा? त्या गणित 2 ला जर घ्यायचं असेल ना तर गणित 1 ला बरोबर घ्यावं लागतं. ह्याला 1 बरोबर घ्यावं लागतं. ठीक आहे बघा. मग आधी ह्या तात्पुरता हा बाजूला ठेवू आपण. आणि या चौघांची मांडणी किती प्रकारे करता येते ते बघू आपण. बरं आता हा प्रश्न कॉम्बिनेशनचा का परम्युटेशनचा ते लक्षात घ्या. बघा मी काय केलंय? वाणिज्य एक विषय निवडला आणि अंकगणित एक काय अर्थशास्त्र एक निवडला. ठीक आहे बघा. अर्थशास्त्र आणि वाणिज्य. मला सांगा हे 2 विषय मी निवडले आणि ह्यांच्या आदला बदल केली. इथं मी अर्थशास्त्र लिहितो आणि इथं मी काय लिहिलं? वाणिज्य लिहिलं. मला सांगा बाबा तुम्ही कुठले 2 विषय निवडले तर तुम्ही काय म्हणताय? वाणिज्य आणि अर्थशास्त्र आणि खाली बघितलं तर काय लिहिताय? अर्थशास्त्र आणि वाणिज्य. काय फरक आहे का? नाही. मग दोघांच्या आदला बदल जर केली आणि तरी पण काय फरक पडत नाही याचा अर्थ हा प्रश्न कुठला आहे तुमचा? कॉम्बिनेशनचा प्रश्न. ठीक आहे बघा. म्हणून इथं आपल्याला कॉम्बिनेशनच्या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागते. बघा मग काय निघेल बघा. आता ह्या 4 जणांमधून निवड किती करायची? आपल्याला 2 विषयांची निवड करायची. 5C2 करायचं नाही. ठीक आहे बघा. ह्या 4 मधनं 2 जणांची निवड करा. किती प्रकारे घेता येते बघा लक्षात घ्या. 4 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल आणि परत 2 फॅक्टोरियल. कारण का 2 आणि 2 किती येते? 4 येते. ठीक आहे. हे 2 घेतलं आणि परत आलेलं 2 आणि 2 4. पाहत काय निघेल बघा इकडं. चला 4 गुणिले 3 गुणिले 2 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 गुणिले 2 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा. मी एकाचा फॅक्टर म्हणजे हे तर डायरेक्ट 2 लिहिले तरी चालते. 2 फॅक्टोरियल म्हणजेच काय? 2 गुणिले 1 म्हणजेच 2. ठीक आहे बघा. चला आता इथे काय करू आपण? या 2 फॅक्टरला 2 फॅक्टोरियल कॅन्सल झालं. बघा बे एके बे, बे दोन्ही 4 म्हणजेच किती झाले बघा 3 दुने 6 झाले. ठीक आहे बघा. पण उत्तर 6 येणार आहे का? नाही. आपण आता काय केले? फक्त ह्या 4 जणांची एकमेकांबरोबर मांडणी किती झाली? 6 प्रकारे झाली. बरं आता गणित 2 ला आणखी एक कंडिशन काय बघा? याच्यामध्ये फक्त 1 वाढणार आहे. कुठला? गणित 1 बरोबर गणित 2 पण देता येते. ही एक कंडिशन झाली. उत्तर किती निघणार आहे बघा? 6 + 1 7. ठीक आहे बघा. आणि ते 7 प्रकारे जर मांडणी बघा ते पण सांगतो बघा कशी निघते तुम्हाला बघा लक्षात घ्या. आपण काय केलं? वाणिज्य बरोबर सुरुवातीला काय घेतला? बघा वाणिज्य घेतला. वाणिज्य बरोबर आपण अर्थशास्त्र घेतला. ठीक आहे बघा ही पहिली कंडिशन झाली. वाणिज्य बरोबर अर्थशास्त्र घेतला
आता वाणिज्य बरोबर काय घेतला आपण? सांख्यिकी घेतला. वाणिज्य बरोबर आपण काय घेतला? सांख्यिकी घेतला. ठीक आहे बघा. आता परत काय घेतला आपण? वाणिज्य बरोबर गणित 1 घेतला. वाणिज्य बरोबर गणित 1 घेतला. गणित 2 तर काय वाणिज्य बरोबर घेता येत नाही. ठीक आहे बघा. आता चला 2 नंबरला कोण आहे? अर्थशास्त्र. अर्थशास्त्राला किती जण बघा. अर्थशास्त्र इथं वाणिज्य बरोबर झाला. बरोबर आहे की नाही? मग अर्थशास्त्र फक्त आता सांख्यिकी बरोबर दाखवा. अर्थशास्त्र आणि सांख्यिकी. पहा परत बघा अर्थशास्त्र आणि वाणिज्य सॉरी अर्थशास्त्र वाणिज्य झाला, अर्थशास्त्र सांख्यिकी झाला. आता अर्थशास्त्र गणित 1 दाखवा. ठीक आहे बघा. अर्थशास्त्र आणि गणित हे एक झाले. ठीक आहे बघा. म्हणजे बघा वाणिज्य तिघा जणांबरोबर आला, अर्थशास्त्र, सांख्यिकी, गणित. परत अर्थशास्त्रवाला बघा वाणिज्य बरोबर आला, सांख्यिकी बरोबर आला, गणित बरोबर आला. आता राहिला कोण बघा याच्यामध्ये 3 नंबरला कोण आहे? सांख्यिकी. पहा सांख्यिकी कुणाबरोबर येते बघा. बघा सांख्यिकी वाणिज्य बरोबर आला, सांख्यिकी अर्थशास्त्राबरोबर आला. आता सांख्यिकी हा गणित 1 बरोबर घ्या. सांख्यिकी आणि गणित 1 बरोबर. बरोबर आहे का? बघा आता गणित 1 कोणाकोणाबरोबर झाला बघा. गणित 1 हा वाणिज्य बरोबर झाला. गणित 1 बघा गणित नाही हे काय अर्थशास्त्र बरोबर आहे की अर्थशास्त्र आणि गणित 1. बघा आता गणित 1 हा वाणिज्य बरोबर झाला. गणित 1 हा अर्थशास्त्राबरोबर झाला. गणित 1 हा सांख्यिकी बरोबर झाला. बरोबर आहे की नाही? झालं. आता राहिले फक्त काय गणित 2. मग आता इथं एकच कंडिशन आहे. काय? गणित 1 गणित 2 जर घ्यायचा असेल ना, तर तो गणित 1 बरोबर गणित 1 घ्यावा लागतो म्हणजे कंडिशन. हे 7 प्रकारे आपण घेऊ शकतो. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. ठीक आहे बघा. ठीक आहे. ऑप्शन नंबर काय निघते? 3. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. पहा एएसओ मुख्य 2018चा प्रश्न. ठीक आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? जर एका विशेष मुलाचा कायम समावेश करायचा असेल आणि बघा आता आणि 2 विशिष्ट मुलांना नेहमीच वगळायचे असेल, तर प्रकल्पाचे काम करण्यासाठी 15 मुलांमधून 3 मुलांची निवड करण्याच्या मार्गांची संख्या निवडा. बघा आता एकूण 15 जण आहेत. बरोबर आहे का? इथं 15 जण झाले. बरं आता वरती कंडिशन काय काय दिली बघा तुम्हाला. जर एका विशेष मुलाचा कायम समावेश करायचा असेल आणि 2 विशिष्ट मुलांना नेहमीच वगळायचे असेल. ठीक आहे बघा. बघा आता वगळायचे किती जण? आपल्याला 2 जण. त्या 15 मधून 2 जणांचा विषय संपला. राहिले किती? 13. आता 13 जणांमधनं आपल्याला 3 जणांची काय करायची? निवड करायची. बरोबर आहे की नाही? 3 जणांची निवड करायची. बरं आता इथं 1, 2 आणि 3 बघा 13 जणांमधून आपल्याला 3 जणांची निवड करायची. बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा ह्याच्यामध्ये बघा ह्या ह्या 13 जणांमध्ये 1 जण तर फिक्सच आहे. पहा जी काय 3 जणांची निवड करायची ना, त्यातला 1 मेंबर हा फिक्स आहे. समजा यातला 1 मेंबर हा फिक्स आहे. समजू की तो 1 नंबरचा विद्यार्थी आहे, की जो तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचाच आहे. म्हणजे बघा 13 मधनं तुम्हाला हा विद्यार्थी निवडायला काही स्कोप नाही. हा विद्यार्थी ऑलरेडी निवडलेलाच आहे आपण. आता याच थोडक्यात काय ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच बदल करता येणार. आता मात्र काय बघा, हे 2 बघा थोडक्यात काय 13 मधनं हा 1 विद्यार्थी मायनस करा. की झाले 12. हे 2 विद्यार्थी कोण झाले? जे तुम्हाला घ्यायचेच नाहीत. आणि हा एक विद्यार्थी कोण झाला, की जो तुम्हाला कंपल्सरी त्या तिघा जणांच्या ह्याच्यामध्ये काय टीममध्ये 3 मुलांची निवड करायची आहे. त्यामुळे तुम्हाला तो एक जण घ्यायचाच आहे. त्यामध्ये बदल नाही. त्यामुळे तो एक वजा केला आपण. कारण तो फिक्स असणार आहे. मग बघा राहिलेले जे काही 2 जण आहेत. त्यात ते मात्र आपल्याला त्या 12 जणांमधून निवडायचे. त्या 12 विद्यार्थ्यांमध्ये हे 2 जण निवडायचे. ठीक आहे बघा. आणि 3 विद्यार्थी आहेत बघा. आता लक्षात घ्या 1 नंबरचा विद्यार्थी, 2 नंबरचा विद्यार्थी, 3 नंबरचा विद्यार्थी. हे तिघ जण विद्यार्थी निवडले आपण. ठीक आहे. आणि ते उभं राहताना असे राहिले. 1, 2, 3 असला काय आणि 3, 1, 2 असला काय. विद्यार्थी तेच आहेत. बरोबर आहे की नाही? हे 3 विद्यार्थी इथं हे 3च विद्यार्थी इथे निवडलेत आपण आणि तेच 3 विद्यार्थी आपण इथे निवडलेत. म्हणजे थोडक्यात काय? जर त्यांची अदला-बदल केली तर फरक पडत नाही. फरक पडत नसेल तर तो प्रश्न कुठला असतो आपला? कॉम्बिनेशनचा प्रश्न असतो. थोडक्यात काय मग ह्या 12 जणांमधून आपल्याला किती जणांची निवड करायची? 2 जणांची निवड करायची. 12 C2 उत्तर येणार तिथं. मग काय निघते बघा इकडं? 12 फॅक्टोरियल डिव्हाइडेड बाय 2 फॅक्टोरियल आणि परत किती येणार? 10 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा 2 आणि 10 किती झाले? 12. आता पुढे काय निघेल बघा 12 गुणिले 11 गुणिले 10 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 गुणिले 10 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा चला 10 फॅक्टोरियलला 10 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. बे सख्ख 12 म्हणजे किती झाले बघा 11 सख्ख 66. हे उत्तर काय निघते बघा ऑप्शन नंबर 4. 66 प्रकारे आपण मान्य करू शकतो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता.
बघा ASO मुख्य 2019चा प्रश्न. ठीक आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? गुलाबी रंगाचे 19 आणि निळ्या रंगाचे 17 एकसारखे फुगे. 2 निळे फुगे एकत्र येणार नाहीत. 2 निळे फुगे एकत्र येणार नाहीत. अशा पद्धतीने बांधायचे झाले तर ते जितक्या प्रकारे करता येईल ती संख्या निवडा. बघा 2 निळे एकत्र येणार नाही त्याचा अर्थ काय बघा? तर 2 आपण बघा परम्युटेशन मध्ये कुठला टाइप बघितला आपण? 2 स्वर एकत्र येणार नाहीत. बरोबर आहे की नाही? पण हा प्रश्न परम्युटेशनचा का नाही लक्षात घ्या. इथं कसं होतं बघा लक्षात घ्या. थोडक्यात काय बघा आता इथं AE आणि BCD घेतले आपण. 2 स्वर एकत्र येणार नाही त्याचा अर्थ काय बघा? इथं बघा ए पण वेगळा आहे, ई पण वेगळा आहे. ते 2 स्वर पण वेगवेगळे आहेत आणि व्यंजन कुठले कुठले आहेत? BCD आणि हे पण तिघं पण वेगवेगळे आहेत. बरोबर आहे की नाही? पण इथं काय बघा हे 19 जे फुगे आहेत ते सगळे गुलाबी आहेत. गुलाबीची जागा बघा 2 गुलाबी फुगांची जर आदला बदल केली तर ते गुलाबीच राहणार आहेत. आणि 2 निळ्या फुगांची जर आपण आदला बदल केली तर ते निळेच राहणार आहेत. बरोबर आहे की नाही? मांडणी कशी करायची बघा लक्षात घ्या याच्यामध्ये. पहा आता तुम्हाला काय दिले? तर 2 निळे फुगे एकत्र येणार नाहीत. म्हणजे त्यांना कुठं टाकावं लागेल? गुलाबीच्या मध्ये टाकावं लागेल. बरोबर आहे की नाही? गुलाबी फुले किती आहेत बघा आपली गुलाबी रंगाची आपली 19 फुले आहेत एकूण. फुगे आहेत. बरोबर आहे का? बघा 19. पहा गुलाबी फुलं किती आहेत बघा इथं गुलाबी 19. 1, 2, 3 बाकी झाले पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. ठीक आहे बघा. आणि ह्याच्यामध्ये बघा आपल्याला काय टाकायचे? तर निळे फुगे टाकायचे. मग कधी पण लक्षात घ्या जर 19 फुगे असतील ना तर जागा किती असतात? 20 जागा निघतात. कशा बघा लक्षात घ्या. बघा ह्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 1, 19 आणि उषा जागा कुठं असते बघा? इथं असते एक काड एक मांडण्यासाठी. बरोबर आहे का? ह्या सगळे गुलाबी आहेत. हे गुलाबीवाले आहेत सगळे. मग आता मला सांगा हे जर गुलाबी फुगे असे मांडले त्यांच्यामध्ये जर निळे फुगे टाकायचे असतील आपल्याला तर काय होते बघा लक्षात घ्या. निळे फुगा मांडायला आपल्याकडे जागा किती शिल्लक आहेत? 20 जागा शिल्लक आहेत. बरोबर आहे की नाही? आणि आपल्याकडे फुगे किती आहेत बघा तर निळे 17च फुगे आहेत. म्हणजे 20 जागांवरती आपल्याला किती फुगे बसवायचे? तर 17 फुगे बसवायचे. बरोबर आहे की नाही? पण इथं आपण बघा हे गुलाबी फुगे एक आपापसात जागा बदलतात. हे का करत नाही? गुलाबी फुग्याची जागा जर गुलाबी फुग्याने घेतली तर तो गुलाबी फुगाच राहणार आहे. बदल काही फरक पडणार नाही. त्याच्यामुळे इथं ते करत बसाय म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये ते घ्यायची गरज नाही. परम्युटेशन असलं तर ते तुम्हाला घ्यावं लागलं असतं. ठीक आहे. उत्तर काय ते बघा 20C17 म्हणजे उत्तर काय असलं इकडे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा MPSC क्लर्क 2014चा प्रश्न. ठीक आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी 9 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडू परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूशी एकदा हस्तांदोलन केले. ठीक आहे बघा. तर तेथे एकूण किती हस्तांदोलन होतील? ठीक आहे बघा. आता एकूण 9 खेळाडू आहेत आणि त्यातल्या प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाचे काय केले? हस्तांदोलन केलेले. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या, एक हस्तांदोलन करण्यासाठी आपल्याला किती व्यक्ती लागतात? तर 2 व्यक्ती लागतात. बरोबर आहे की नाही? एक जर हँडशेक करायचा असेल तुम्हाला तर 2 व्यक्ती लागतील. मग खेळाडू किती आहेत बघा आपल्याकडे 9 खेळाडू आहेत. आणि आपण पाठीमाग सुरुवातीला काय बघितलेले? हँडशेकचे सगळे प्रश्न हे कसे असतात? तर कॉम्बिनेशन मध्ये असतात. का? समजा बघा इथं हा एक विद्यार्थी आहे आणि हा एक विद्यार्थी आहे. दोघांमध्ये ह्याला 1 नंबर दिला, ह्याला 2 नंबर दिला. आणि तेच जर त्यांच्या आदला बदल केले आपण. पहा इकडे 2 नंबर गेला आणि इकडे 1 नंबर घेतला. त्यांच्यामध्ये जो काही हँडशेक होईल तो एकच हँडशेक असणार आहे. सेमच असणार. काय फरक असणार की नाही? मग दोघांच्या आदला बदल किती फरक पडतोय का नाही? त्यामुळे हा प्रश्न कशाचे असतात? सगळे हँडशेकचे प्रश्न हे कॉम्बिनेशनचे असतात. ठीक आहे बघा. बघा 9 खेळाडूंमधनं किती खेळाडूंनी निवडायचं? आपल्याला 2 खेळाडू निवडायचे. त्यासाठी एक हँडशेक तयार करायचं किंवा एक हस्तांदोलन तयार करण्यासाठी. म्हणून काय लिहिलं आपण इकडं 9C2. हे ठीक आहे लक्षात घ्या. बघा इथे काय येणार बघा 9 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा मग काय निघालं इकडं 9 बघा 9 आणि इकडे किती झाले 7 फॅक्टोरियल. बघा चला 9 गुणिले 8 गुणिले 7 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 किती येते 2 into 7 फॅक्टोरियल. बरं ह्याच्यामध्ये लक्षात घ्या हँडशेक वगैरे जर असे जर 2 जर असेल तर डायरेक्ट काय करायचं 9 गुणिले 8 भागिले 2 असं डायरेक्ट केलं तरी चालतं. ठीक आहे आपण फक्त स्टेप बाय स्टेप चालू आहे. ठीक आहे त्यामुळे सांगतो तुम्हाला. चला काय करायचं बघा इथं मग चला 7 फॅक्टरला 7 फॅक्टरला गेले. पहा बे की बे बे चुका म्हणजे किती निघते उत्तर 9 चुक 36. बघा हा प्रश्न नीट बघून घ्या. प्रश्न कधी आहे तुमचा MPSC क्लर्क 2014चा प्रश्न. ठीक आहे. आता बघा सेम प्रश्न तुम्हाला रिपीट कसा झालाय बघा. ह्याचं उत्तर किती आलं 36 म्हणजे ऑप्शन नंबर 2 आला. ठीक आहे. बघा आता पुढे बघा काय दिले तुम्हाला इकडं. पहा MPSC क्लर्क 2015चा प्रश्न. ठीक आहे. फक्त शब्दरचना बदललेली आहे. प्रश्न तोच आहे. काय दिले बघा. धावण्याच्या शर्यतीत 9 खेळाडू मैदानात उभे आहेत.
प्रत्येक खेळाडूने इतर सर्वांशी फक्त एकदा हस्तांदोलन करावयाचे आहे, तर एकूण किती हस्तांदोलने होतील? बघा सेम प्रश्न आहे. एक हस्तांदोलन करण्यासाठी आपल्याकडे दोन व्यक्ती लागतात आणि प्रश्न काय आहे आपला कॉम्बिनेशनचा प्रश्न आहे. मग आपण बघा जर 9C2 असेल ना तर डायरेक्ट काय करायचं 9 गुणिले 8 भागिले 2 गुणिले 1 असं असतं ते वर. ठीक आहे. आता काय निघलं माझ्याकडं बे एक बे बे चोक 8 म्हणजे 9 चोक 36 उत्तर निघते. ठीक आहे. आणि येते लक्षामध्ये थोडक्यात काय 9 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल इकडे किती आलं 7 फॅक्टोरियल आलं. मग किती येते बघा 9 गुणिले 8 गुणिले 7 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय किती येते 2 गुणिले 7 फॅक्टोरियल म्हणजे 7 ला 7 कॅन्सल झाले. बे एक बे बे चोक 8 म्हणजे 9 चोक 36 म्हणजे उत्तर किती येते आपला ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा एमपीएससी क्लर्क 2015चा प्रश्न आहे. बघा एकाच वर्षी हा प्रश्न आणि बघा बघा हा पण 2015चा प्रश्न आहे आणि हा पण 2015चा प्रश्न. ठीक आहे. त्याचं उत्तर 36 आहे आणि तो तुम्हाला फक्त किती खेळाडू आहेत ते विचारलेले. आता डायरेक्ट तुम्हाला उत्तर कळून जाते किती आहे पण सॉल्व्ह कसं करायचं आता आपल्याला माहिती पाठीमागचा प्रश्न आपण सॉल्व्ह केला म्हणून याचं उत्तर काय आपल्याला कळून जाते. बघा काय दिलं इथं एका टेनिस स्पर्धेत काही खेळाडूंनी भाग घेतला. त्या प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला. तेव्हा एकूण 36 सामने खेळले गेले. आता बघा पाठीमागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला हँडशेक दिलेले. इथं काय म्हटलंय सामना दिलेले टेनिस स्पर्धेत. बरोबर आहे नाही? आता बघा एक टेनिस स्पर्धेचा सामना खेळण्यासाठी आपल्याला 2 खेळाडू लागतात. बरोबर आहे. इकडे एक आणि इकडे एक. थोडक्यात काय एक सामना होण्यासाठी 2 खेळाडू लागतात. एक क्रिकेटची मॅच खेळण्यासाठी 2 खेळाडू लागतात. एक हँडशेक करण्यासाठी 2 खेळाडू लागतात. एक कुस्तीचा सामना खेळण्यासाठी 2 खेळाडू लागतात. त्याचप्रमाणे इकडे सेम प्रश्न आहे बघा. थोडक्यात काय मग बघा आता इथं काय आता सगळं स्टेप बाय स्टेप मांडत बसणार नाही बघा. काय दिले इकडे बघा एकूण किती बघा 36 आहे. बघा 36 उत्तर कशा निघते बघा. आता बघा बघ थोडक्यात काय गेले तर किती बघा किती खेळाडूंनी त्या स्पर्धेत भाग घेतला होता. बरोबर आहे की नाही? मग इथे हे पर्याय काय आपले 9 म्हणजे खेळाडूंचे पर्याय बरोबर आहे की नाही? पर्यायापासून जावा. पहा पहिला पर्याय काय बघा 9. आपल्याला काय माहिती आहे एक खेळ खेळण्यासाठी किती खेळाडू लागतात तर 2 खेळाडू लागतात. बरोबर आहे की नाही? आपण काय करतो 9C2 डायरेक्ट काय करायचं 9 गुणिले 8 भागिले 2 किती येते बघा बे एक बे बे चोक 8 म्हणजे 9 चोक 36 उत्तर आलं. समजा बघा दुसरा जर उत्तर दिलं असतं त्यांनी बघा इथं 8चं उत्तर काय निघेल बघा. 8चं उत्तर काय निघेल 8C2 म्हणजेच 8 खेळाडूंमधनं एक मॅच खेळण्यासाठी आपल्याला 2 खेळाडू लागतात बघा. 8 गुणिले 7 भागिले किती आलं 2 म्हणजे बे एक बे बे चोक 8 म्हणजे 7 चोक किती झाले बघा 28 म्हणजे 8 खेळाडू असतील तर 28 मॅचेस होतील. 11 खेळाडू असतील तर किती निघेल बघा 11C2 म्हणजेच 11 गुणिले 10 भागिले 2 म्हणजेच किती निघते बे एक बे बे पंचे 10 म्हणजे 11 5 55 मॅच होतील. आणि जर 10 खेळाडू असतील तर मॅच किती होतील बघा 10 गुणिले 9 भागिले 2 म्हणजे बे एक बे बे पंचे 10 म्हणजे 9 पाचा 45. ठीक आहे. आपलं उत्तर किती येते 9 कारण तिथं 36 सामने येतात. तिथं किती येते ऑप्शन नंबर पहिला 9 खेळाडू. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कंबाईन पूर्व परीक्षा 2021 चा प्रश्न. ठीक आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये एका विमानात 8 बिंदू असतात. बघा बरं आता इथं विमान नाही इथं एका विमानात 8 बिंदू असतात. त्यापैकी कोणतेही 3 समरेख नसतात. जर 2 बिंदू जोडून बरं विमान तर विमान चला ठीक आहे. जर 2 बिंदू जोडून रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढल्या जातील? विमानाच्या ऐवजी इथे बघा थोडक्यात कसं असते प्लेन कागद म्हणतो ना आपण प्लेन कागद. ठीक आहे बघा प्लेन कागद असेल ना तर त्या प्लेनचं मराठी ट्रान्सलेशन चुकून विमान झालेलं दिसते. ठीक आहे बघा. थोडक्यात काय एका कागदावरती 8 टिंब दिलेत. थोडक्यात काय 8 बिंदू आहेत आणि त्यापैकी कोणतेही 3 समरेख नसतात. आता 3 का म्हटलंय बघा 2 का म्हटलेलं नाही त्यांनी बघा. आता मी इथे एक टिंब दिला आणि दुसरा बघा इथे एक टिंब दिला दुसरा टिंब मी इथे दिला. बरोबर आहे का नाही? मी जर असं बघितलं तर ते एकाच लाईन मध्ये बरोबर आहे का? इथे एक टिंब दिला मी आणि तो मी इकडे मांडला असा. पण मी जर अशी रेष ओढली तर ह्या लाईन मध्ये सरळच आहेत ना. बरोबर आहे. फक्त काय म्हटले 3 का म्हटलेले? कारण की ह्या एका लाईनमध्ये तिसरा बिंदू मी इथं परत दिलेला नाही. का? कारण की मग बघा 3 जर बिंदू असतील ना तर मग एक बिंदू वाया जातो का? हे बघा इथे एक बिंदू आहे, इथे एक बिंदू आहे आणि इथे एक बिंदू आहे. मी जर रेष काढली तर ही एक अशी रेष होते. मग बघा 3 बिंदूंमधून एक रेष निघते. बरोबर नाही? आणि एक रेष मारण्यासाठी आपल्याकडे किती बिंदूंची आवश्यकता असते? तर 2 बिंदूंची आवश्यकता असते. मग आता काय दिसतंय बघा याच्यामध्ये तुम्हाला? थोडक्यात काय मग सगळे बिंदू कसे आहेत बघा असे वेगवेगळे आहेत. 8 बिंदू आहेत बरं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा प्रकारचे आहेत. मग ह्याच्यामधनं आपल्याला किती रेषा आपण बघा 2 बिंदू जोडून रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढल्या जातील विचारलं आपल्याला त्यांनी. थोडक्यात काय बघा एक रेष इथं जाईल अशी, एक रेषाला जाईल, एक रेषाला, परत एक रेषाला, एक रेषाला, एक रेषाला, परत ह्या बिंदू ह्याला जोडेल,
हा बिंदू बघा परत इकडे ह्याला तर जोडला, ह्याला जोडेल, ह्याला जोडेल, ह्याला जोडेल, ह्याला, अशा किती रेषा होतील? बरोबर आहे का? मग मला सांगा सेम बघा 8 बिंदू आहेत आणि एक रेष तयार करण्यासाठी आपल्याला लागतात 2 बिंदू. सेम तेच आहे बघा. एक हँडशेकला 2 खेळाडू लागतात. सेम तसंच काय एक रेष ओढण्यासाठी 2 बिंदू लागतात. मग आपल्याकडे 8 बिंदू आहेत. त्यातले 2 बिंदू आपण निवडले. 8C2. आता कॉम्बिनेशन का? पहा हा बिंदू इथं लिहिला आणि इथं लिहिला काय? ही अशी रेष मारली काय आणि ही अशी रेष मारली काय? ती रेष एकच असते. म्हणून काय प्रश्न कुठला? आपला कॉम्बिनेशनचा प्रश्न. ठीक आहे बघा. काय निघेल बघा इकडं 8 फॅक्टोरियल डिव्हाइडेड बाय 2 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल म्हणजेच काय 8 गुणिले 7 गुणिले 6 फॅक्टोरियल डिव्हाइडेड बाय 2 इंटू 6 फॅक्टोरियल बरोबर आहे का? मग इथं काय 6 फॅक्टोरियलला 6 फॅक्टोरियल कॅन्सल बे के बे बे चोक 8 म्हणजे 7 चोक 28 निघते ठीक आहे. आणि जर असं 2 दिसलं तुम्हाला कुठं तर डायरेक्ट काय करायचं 8 गुणिले 7 भागिले 2 म्हणजेच काय बे के बे बे चोक 8 7 चोक 28 म्हणजे उत्तर किती निघते आपला ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा एसटीआय मुख्य 2021 चा प्रश्न ठीक आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये क्रिकेट स्पर्धेत बघा क्रिकेट स्पर्धेत 21 संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या संघाविरुद्ध एक सामना खेळला. हे बघा प्रत्येक संघ दुसऱ्या संघाविरुद्ध एक सामना खेळला म्हणजेच काय प्रत्येक खेळाडूने दुसऱ्या प्रत्येक खेळाडूशी काय केलं हँडशेक केलं. ठीक आहे हस्तांदोलन केलं त्या टाईपचा प्रश्न आहे. पहा या सामन्यामधून निवडलेल्या 4 संघांनी एकमेकांविरुद्ध एक बरं आता बघा या 4 संघांनी इथं काय म्हटलेले 4 संघांनी एकमेकांविरुद्ध एक सामना खेळला. शेवटी एक सामना खेळणारे 2 संघ निवडले गेले. तर स्पर्धेत किती सामने खेळले गेले? ठीक आहे बघा. आता सुरुवातीला काय करावं लागेल? सुरुवातीला 21 संघ होते आणि ते 21 संघांनी प्रत्येकाशी एक सामना खेळलेला आहे. बरोबर आहे की नाही? असे सुरुवातीला किती सामने खेळले गेले बघा 21 संघांमधनं. बघा एक सामना खेळण्यासाठी किती खेळाडू लागतात? किती संघ लागतात? तर 2 संघ लागतात. बघा आता एक भारताचा संघ आहे आणि समजा एक इकडे पाकिस्तानचा संघ आहे. बरोबर आहे की नाही? या दोघांची अदला-बदल केली. इकडे पाकिस्तान लिहिलं, मी इकडे भारत लिहिलं. तरी काय बदल आहे का? दोन्ही टीमा त्या सामना एकच होणार आहे. हा असला काय आणि हा असला काय एकच सामना आहे. याचा अर्थ आतला बदल केला तरी फरक पडतोय का? नाही. याचा अर्थ हा प्रश्न कुठला असतो आपला? कॉम्बिनेशनचा प्रश्न असतो. बघा मग काय दिसतंय तुम्हाला इथं? बघा 21 संघ आहेत आणि एक मॅच खेळण्यासाठी तुम्हाला 2 संघ लागतात. ठीक आहे बघा. मग इथं 21C2 घेतला आपण. काय निघेल बघा इकडं? डायरेक्ट तुम्ही बघा 21 गुणिले 20 भागिले 2 केलं तरी चालतंय. ठीक आहे बघा. डायरेक्ट आपण तसंच करू आता इथं बघा 2 असल्यामुळं. 21 गुणिले 20 भागिले 2 बरोबर काय निघते बघा बे एक बे 22 20 म्हणजे 21 गुणिले 10 किती आलं 210 सामने खेळले गेले. बरोबर आहे का? बघा 21 संघांमधनं प्रत्येक संघाचा प्रत्येकाचा सामना झाला तर 210 काय होतात मॅचेस होतात. बरं पुढे आता त्यातनं काय केलं बघा आपण या सामन्यांमधनं निवडलेल्या 4 संघांनी बघा आता 21 मधनं आपण 4 सामने काय केले पुढच्या ह्याला पाठवले. ठीक आहे बघा. आता त्या 4 सामन्यांमधनं बघा 4 संघांनी एकमेकांविरुद्ध परत एक सामना खेळला. मग त्या 4 मधल्यापैकी प्रत्येकाने परत एकमेकांसोबत सामना खेळला. म्हणजे परत इथं काय निघेल बघा 4C2 म्हणजेच काय 4 गुणिले 3 भागिले काय 2 गुणिले 1 म्हणजेच किती आलं बघा इकडं 2 1 बे बे दोन्ही 4 म्हणजे 3 दोन्ही 6 बघा आता त्या 4 संघांमध्ये परत किती सामने खेळले जातील? 6 सामने खेळले जातील. इथं 210 झाले, इथं 6 झाले आणि डायरेक्ट शेवटी काय दिले बघा त्यांनी? हां, तर बघा आता शेवटी एक सामना खेळणारे 2 संघ निवडले. म्हणजे शेवटी 2 संघ निवडले आणि त्यातनं एक सामना खेळला म्हणजे परत एक सामना झाला शेवटी. हां, तर स्पर्धेत किती सामने खेळले गेले? बघा 210 अधिक 6 216 आणि 1 217 म्हणजे उत्तर काय निघालं ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा यूपीएससी सीसीआर 2013 चा प्रश्न. ठीक आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? 4 पत्र आणि 4 लिफाफे आहेत आणि नेमके 1 पत्र अचूक पत्त्यासह एका लिफाफ्यात टाकायचे आहे. बघा आता 4 पत्र आहेत, त्याचे 4 लिफाफे आहेत. त्यातलं काय म्हटले बघा नेमकं 1 पत्र जे आहे त्या अचूक पत्त्यासह एका लिफाफ्यात टाकायचं आहे. जर लिफाफ्यामध्ये पत्र यादृच्छिकपणे म्हणजेच काय रॅन्डमली यादृच्छिकपणे घातली गेली असतील तर खालील विधाने विचारात घ्या. किती म्हटले बघा? जर काय म्हटले लिफाफ्यांमध्ये पत्र रॅन्डमली घातली असतील तर खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. आता पहिलं काय दिले बघा याच्यामध्ये? बघा 4 पत्र आहेत आणि 4 काय आहेत लिफाफे आहेत. ठीक आहे बघा. बरं आता काय दिले बघा? हे शक्य आहे की नेमके 1 पत्र चुकीच्या लिफाफ्यात गेले. बघा लक्षात घ्या.
बघा कधी पण लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण बघा, ज्यावेळेस एक पत्र जर चुकीच्या लिफाफ्यात गेलं, बघा आता इकडे आपण 1, 2, 3, 4 करू. इकडे 1, 2, 3, 4 करू. पहा 1 नंबरचं पत्र 1 नंबरमध्ये जर जायचं असेल आणि 2 नंबरचं पत्र 2 नंबरमध्ये जर जायचं असेल, चुकून जर समजा बघा 1 नंबरचं पत्र 2 नंबरमध्ये गेलं, तर चुकीचं झालं. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय? एक पत्र जर चुकलं तर दुसरं पण चुकतंय. मग 2 नंबरचं पत्र कुठं टाकणार तुम्ही? हे चला हे बरोबर आले. पण ह्याला परत हे पण चुकतं नाही. एक चुकला की दुसरं चुकतं. त्यामुळे फक्त एक पत्र चुकू शकत नाही. तिथं काय दिलं बघा, हे शक्य आहे की नेमके एक पत्र चुकीच्या लिफाफ्यात ते गेले. त्यामुळे हे येऊ शकत नाही. ठीक आहे बघा. ठीक आहे. आता परत चला 2 नंबरला काय दिले बघा. पहा फक्त काय दिले बघा, फक्त 6 मार्ग आहेत, ज्यात फक्त 2 पत्र योग्य लिफाफ्यात जाऊ शकतात. बघा, म्हणजे आपल्याला बघा काय करायचंय, 4 पत्रातली 2-2 पत्र आपण सिलेक्ट केली आणि ती लिफाफ्यामध्ये घातली. तर काय म्हटले बघा, तर फक्त 6 मार्ग आहेत, ज्यात फक्त 2 पत्रे योग्य लिफाफ्यात जाऊ शकतात. बघा आता लक्षात घ्या. आता बघा, पत्र आपल्याकडे किती आहेत? एकूण 4 पत्र आहेत. बरोबर आहे की नाही? मग आपण 4 पत्रांमध्ये 2 पत्र आपण किती प्रकार निवडू शकतो बघा. बघा लक्षात घ्या. तर हा प्रश्न कशाचा आहे बघा, समजा इथं बघा, एक पत्र निवडलं मी, पत्र 1 निवडलं आणि पत्र 2 निवडलं. ठीक आहे? आणि यांची जागच्या जागेला तिथं मी बदलावं केली. पत्र 1 आहे, पत्र 2 आणि पत्र 1. काय फरक पडणार आहे का हो? पत्र मी ही 2 निवडली असतील. ही 2 पत्र निवडली आपण. तर आपण काय करणार आहे, मी 1 आणि 2 नंबरचं पत्र निवडले. परत 2 आणि 1 नंबरचं पत्र निवडले. याचा अर्थ काय? आदला बदल केली तरी पत्र तीच राहतात. म्हणजे हा प्रश्न कशाचा असणार आहे? तर कॉम्बिनेशनचा प्रश्न असणार आहे. ठीक आहे बघा. काय नाही केलं बघा इथनं झालं. 4 पत्रांमधनं आपण पत्र किती निवडली बघा. कॉम्बिनेशनला सी करा इकडं. 2 पत्र निवडले आपण. असे किती प्रकार निवडू शकतो बघा आपण इकडं. पहा 4 फॅक्टोरियल डिव्हाइडेड बाय 2 फॅक्टोरियल आणि इकडे 2 फॅक्टोरियल. आणि 2 दिसले की मी तुम्हाला काय सांगितले, डायरेक्ट 2 घर घ्यायची, वरचे आणि खाली 2. पहा म्हणजे काय निघाले इकडे बघा, 4 गुणिले 3 गुणिले 2 फॅक्टोरियल डिव्हाइडेड बाय 2 गुणिले 2 फॅक्टोरियल. इथं 2 ला 2 कॅन्सल बघा. बे एके बे, बे दोन्ही 4 म्हणजे 3 दोन्ही किती येते? 6 येते. बरोबर आहे का? थोडक्यात काय 4C2 दिसले आपण काय करणार, डायरेक्ट 4 गुणिले 3 भागिले 2 गुणिले 1 म्हणजेच काय, बे दुने 4, 3 दुने 6. ठीक आहे? इथं उत्तर किती निघते आपलं 6. म्हणजे बघा जर 2 पत्र निवडली तर 6 मार्ग आहेत का? तर आहेत. म्हणजे बघा पर्याय क्रमांक 2 जो आहे तो बरोबर निघतो. ठीक आहे? आता बघा कसा बरोबर निघतो लक्षात घ्या. बघा मी काय केलं सुरुवातीला, पत्र 1 आणि पत्र 2 निवडलं. आपण काय करू, 4 पत्रांना 1, 2, 3, 4 नावं देऊन टाकू. 1, 2, 3 आणि 4 बघा. 1 बरोबर मी 2 निवडला. ठीक आहे बघा. परत 1 बरोबर मी 3 निवडला. 1 बरोबर मी 4 निवडला. ठीक आहे बघा. इथं बघा 2 बघा 2 बरोबर 1 निवडला आणि 1 बरोबर 2 निवडला का? ते एकच असते. ही काय परम्युटेशन नाही. त्यामुळे काही फरक पडत नाही बघा. आता मी काय केलं बघा परत. पहा 2 बरोबर 1 दिसतोय तुम्हाला. 2 बरोबर 3 घ्या. परत 2 बरोबर 4 घ्या. ठीक आहे बघा. आता 3 बरोबर बघा. 3 बरोबर 1 आहे. 3 सोबत 2 आहे. आता 3 सोबत 3 घ्या. सॉरी 3 सोबत 4 घ्या. झाले 6 प्रकार. आणि बघा 4 हा 1 बरोबर आहे. 4 हा 2 बरोबर आहे. 4 हा 3 बरोबर आहे. म्हणजे असे एकूण 6 प्रकार निघतात. 2-2 पत्र जर आपण निवडली तर. कुठली? 1, 2, 1, 3, 1, 4, 2, 3, 2, 4 आणि 3, 4. म्हणजे ऑप्शन नंबर 2 काय ते बरोबर येते. म्हणजे इथं उत्तर काय निघेल? पहा. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर काय ते ऑप्शन नंबर बी. फक्त 2. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.